पुन्हा एक वेळ मी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. येशू ख्रिस्त चांगला आहे, दयाळू आहे, कृपाळू आहे, म्हणूनच आज आपण जिवंत आहोत. देवाचं वचन ऐकण्याअगोदर आपण प्रार्थना करूया. स्वर्गातील जिवंत परमेश्वर देवा, पुन्हा एक वार आम्हा सर्वांना तू ह्या ठिकाणी तुझं वचन ऐकण्याकरिता एकत्रित केलं, सुखकार मानतो. या दुसऱ्या सत्रामध्ये आम्ही परमेश्वरा तुझ्या वचनांवरती विचार विनिमय करणार आहोत. मागत आहोत परमेश्वरा की जितके लोक या ठिकाणी जमलेले आहेत, जितके लेकरं परमेश्वरा तू या ठिकाणी घेऊन आलेला आहेस, त्यांना सर्वांना आशीर्वाद दे. आम्हा सर्वांवरती पवित्र आत्मा उतरावा, त्यांना आमच्या अंतःकरणामध्ये कार्य करावं, अशी कळकळीची नागराची विनंती आम्ही तुझ्या चरणी करत आहोत. मागत आहोत परमेश्वरा की आमच्या आयुष्यामध्ये बदल घडून यावा, आम्ही ख्रिस्तासारखं त्याचं चरित्र प्रकट करावं, त्याचे गुण प्रकट करावे आणि सार्वकालिक जीवनाची वाटचाल करावी. इथून पुढचे अध्याय, इथून पुढचं वचन, इथून पुढची वेळ आणि सर्वस्व तुझ्या हाती सोपवून देऊन ही नम्र विनंती येशू ख्रिस्ताच्या प्रिय गोड नावात मागतो, म्हणून तो आहे. आमेन. मागील संदेशामध्ये आपण हे शिकलो की देवानं ही सृष्टी बोलून निर्माण केली आणि या सृष्टीमध्ये त्याने सर्व गुण जे आहेत ते सर्व गुण या सृष्टीद्वारे प्रगट केलेले आहेत. पण देव त्या ठिकाणी न थांबता त्यानं मनुष्य निर्माण केला. त्याच्या पाठीमागचं कारण काय की हे सर्व गुण एका गोष्टीमध्ये असावेत, हे सर्व गुण एका जीवामध्ये असावेत, आणि तो जीव म्हणजे आदाम. हे सर्व गुण जे सृष्टीमध्ये आहेत ते एका मनुष्यामध्ये असावेत, आणि म्हणून देवाने परिपूर्ण असा मनुष्य निर्माण केला आणि त्याचं नाव होतं आदाम. आदामासाठी सहाय्यक अनुरूप असा देवानं एक स्त्री निर्माण केली, तिचं नाव नारी. तिला हवा असं नाव देण्यात आलं. नारी म्हणजे नरापासून निर्माण झालेली, म्हणून तिचं नाव नारी असं आहे. पण आपण त्याच्यानंतर पाहतो उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये, मग आजच्या संदेशाचा असा आहे की मनुष्याचं पतन म्हणजे मनुष्य पापामध्ये कसा पडला याच्याविषयी थोडं शिकणार आहोत. सर्वसाधारणतः गोष्टी आहेत, पण ह्याद्वारे आपल्या आयुष्यामध्ये संजीवनी कशी घडून येईल हे आपल्याला पाहायचं आहे. म्हणून हे संदेश जरी आपण खूप वेळेस ऐकले असले तरी देखील हे संदेश फार फार महत्वाचे आहे. आता मागील संदेश जो होता तो प्रश्न विचारून तो मी संपवला होता. प्रश्न कोणता होता, कोण सांगेल? काय प्रश्न होता मागील संदेशाच्या शेवटी? की मनुष्याची परिस्थिती आज जी आहे ती का झाली? मनुष्य आज आजारी का पडतो? आज व्यक्ती का दगावतो? आज एकामेकांना धोका का दिला जातो? या सर्व गोष्टीच्या पाठीमागं कारण काय आहे ते आपण शोधून पाहणार आहोत. ठीक आहे. उत्पत्तीचा तिसरा अध्याय पहिलं वचन स्पष्टरित्या वाचा. परमेश्वर देवाने उत्पन्न केलेले सर्व वचना सर्प फार धूर्त होता. देवाच्या वचनामध्ये स्पष्टपणे आपण पाहत आहोत की देवाने ही सृष्टी निर्माण केली, त्यामध्ये सर्प फार धूर्त होता. धूर्त याच्यासाठी दुसरा शब्द काय? लबाड, कपटी. धूर्त या शब्दाला दुसरा शब्द काय? वाईट, चतुर, चालाक.
तर देवाच्या वचनामध्ये आपण असं पाहत आहोत की देवानं पूर्ण सृष्टी चांगली निर्माण केली, मनुष्य निर्माण केला, मनुष्याला त्या सृष्टीमध्ये ठेवलं. पण त्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की सर्प किंवा साप जो होता तो सर्वात चालाक असा होता. तर आता आपण हे पाहणार आहोत की मनुष्याचं पतन जे आहे ते कसं झालं, मनुष्य पापामध्ये कसा पडला. ठीक आहे, पुढे वाचा. तो स्त्रीला म्हणाला, हा तुम्ही बागेतील कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये हा. असे देवाने तुम्हाला सांगितले, हे खरे आहे का? बर, त्या ठिकाणी तो प्रश्न विचारत आहे हवेला. तो काय प्रश्न विचारतो? देवाने तुम्हाला कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नका असं सांगितलं आहे का? प्रश्न विचारलेला आहे. तुम्हाला जर कोणी प्रश्न विचारला तर तुम्ही काय कराल? ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित आहे ते तुम्ही सांगाल, बरोबर का चूक? जसं तुम्हाला माहित आहे तसं तुम्ही सांगाल, बरोबर का चूक? बे के बे बे दोन्ही चार. लेकराला विचारलं तर लेकरू त्याला जसं कळालं तसं ते सांगेल. जर प्रौढ व्यक्ती असेल तर त्याला जसं कळालं तसं ते सांगेल. प्रश्न विचारलेला आहे या ठिकाणी. उत्तर काय मिळतं? पुढचं वचन. स्त्रीने सर्पास म्हटले, हा. बागेतील झाडाची फळे खाण्याची आम्हास मोकळीक आहे, हम्म. पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाचे फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नये, नका, त्याला स्पर्श करू नका, कराल तर मरा. बर, आता हवेनं काय केलं? तिला जी माहिती आहे ती माहिती तिनं त्या सापाला सांगितली. साप कोणाच्या भाषेमध्ये बोलत आहे? प्राण्याच्या का मनुष्याच्या? मनुष्याच्या भाषेमध्ये. कोणता असा प्राणी तुम्ही पाहिलेला आहे जो तुमच्या भाषेमध्ये बोलतो? म्हणून म्हटलं दिवसभर विचारच करायचा. मी तुम्हाला सोडणार आहे, तुम्ही मला सोडणार. कल्पना करा की तुम्ही सकाळी, कल्पना करा की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तुम्ही कामाला चाललेला आहात, सकाळी रस्त्यावर वरून चाललेला आहात आणि घाई गडबडीने चाललेला आहात आणि एक असा एक प्राणी, कल्पना करा की एक कुत्र, तो समोर येतो आणि तुम्हाला म्हणतो सुप्रभात. काय परिस्थिती होईल? या ठिकाणी साप मनुष्याच्या भाषेमध्ये बोलत आहे, स्त्रीच्या भाषेमध्ये बोलत आहे. तो काय म्हणत आहे की देवानं असं सांगितलं आहे का की सर्व झाडाची फळं खाऊ नका? जर तो प्राणी तुमच्या संगती सकाळी सकाळी बोलला तर तुमची परिस्थिती काय होईल? जर स्त्री असेल तर काय करेल? घाबरेल, किंचाळेल, बेशुद्ध होईल, खाली पडेल. पुरुष असेल तर तो काय म्हणेल? प्राणी असून माझ्यासाठी बोलतोस. स्त्री या ठिकाणी घाबरलेली नाही, हवा या ठिकाणी घाबरलेली नाही. हवा तिला आश्चर्य वाटतं की बाबा हा साप आहे, हा प्राणी आहे आणि हा माझ्या भाषेमध्ये जर बोलतोय तर ह्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी बुद्धिमत्ता असणार आहे. मला जो शब्द ऐकू येतो तो माझ्या भाषेतला शब्द ऐकू येतो. म्हणून तिनं आश्चर्य होऊन त्या सापाकडे पाहिलं आणि सापासंगती संभाषण करायला सुरुवात केली. बघा पाप या जगामध्ये कसं आलं, सैतानानं पाप जगामध्ये कसं आणलं याच्याविषयी आपण शिकत आहोत. या ठिकाणी सापाने स्त्रीला प्रश्न विचारला. आता हवेनं उत्तर दिलं. ते उत्तर तिनं कोणत्या आधारे दिलं? वचनावरती. बर, ह्याच्या अगोदर उत्पत्ती 3:2 अगोदर हेच शब्द तुम्हाला अगोदर कुठं पाहायला मिळतात? उत्पत्ती 3:2 मध्ये हवा म्हणाली की सगळ्या झाडाचं फळ आपण खाऊ शकतो, एक झाडाचं फळ सोडता. कोणतं झाड? बऱ्या वाईटाचं झाड. आता ही माहिती उत्पत्ती 3च्या अगोदर कुठं नमूद केलेली आहे? तिला कसं माहिती की ही माहिती तिनं सांगायची आहे किंवा ही माहिती तिला कुठून मिळाली?
आदामाला आज्ञा दिली. हा बरोबर आहे. कुठं 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 2:16 वाचा. उत्पत्ती 2:16. तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली हा की बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ इच्छुक खा, हा पुढे. पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको, कारण त्या दिवशी त्याचे फळ तू खाशील, त्या दिवशी तू खास नसशील. ह्या ठिकाणी जी माहिती देवाने आदाम हवेला दिली तीच माहिती हवा सापाला सांगत आहे की बाबा प्रत्येक झाडाचं फळ आम्ही खाऊ शकतो, एक झाड वगळता. कोणतं झाड? बऱ्या वाईटाचं झाड. पण ह्या ठिकाणी सैतानाने सापाचं रूप घेऊन ह्या ठिकाणी प्रश्न विचारलेला. प्रश्न कोणाला विचारलेला आहे? प्रश्न चिन्ह कोणासाठी आहे? ते हवेसाठी आहे का देवासाठी आहे? प्रश्न चिन्ह कोणाच्या शब्दावरती विचारलेला आहे? देवाच्या शब्दावरती प्रश्न चिन्ह आहे. फक्त हा संदर्भ हवेचा नाहीये. प्रश्न हा देवाच्या वार्तेवरती विचारलेला आहे की देवानं असं सांगितलं आहे का? हे खरं आहे का? मी ज्यावेळेस मेडिकल कॉलेजमध्ये शिकवत होतो त्यावेळेस माझ्या डॉक्टरांनी मला खूप चांगलं शिक्षण दिलं. इतकं चांगलं शिक्षण दिलं की कधी कधी दरवाजात यायच्या अगोदर वर्गात कधी कधी मला ते दरवाजावरतीच थांबवायचे आणि प्रश्न विचारायचे. कोणत्या तरी हाडाविषयी, कोणत्या तरी नसाविषयी, आणि मला तिथून मला उत्तर द्यायला सांगायचं. ते उत्तर द्यायचो मी. देवाची स्तुती, देवाचं गौरव. इतकी चांगली तयारी करून घेतली होती. तर ज्यावेळेस तोंडी परीक्षा होती युनिव्हर्सिटीमध्ये, विश्वविद्यालयामध्ये, त्यावेळेस डॉक्टर समोर बसला होता आणि तो एक डॉक्टर मला प्रश्न विचारत होता की 1 मिनिटामध्ये मनुष्य किती वेळ श्वास घेतो? 1 मिनिटामध्ये रुग्ण किती वेळ श्वास घेतो? गोंधळात पडलो का? प्रश्न डॉक्टरना विचारला. मी विद्यार्थी, मी म्हटलं चुकून 72 वेळेस. चुकून काय म्हणालो? 72 वेळेस. पण 72 वेळेस हृदयाचे ठोके सर्वसाधारणतः 1 मिनिटामध्ये मनुष्याच्या हृदयाचे ठोके 72 वेळेस असतात. तर मी गोंधळात पडलो, म्हणालो की श्वासोश्वास मनुष्य 72 वेळेस घेतो 1 मिनिटात. आता 1 मिनिटात 72 वेळेस श्वास घ्यायचा तर कसा? मग नंतर डॉक्टर म्हणाले बघ मी तुला मार्क देणार आहे. मग नंतर मी म्हणालो की 16 ते 20 वेळेस. लक्षात आलं आणि 16 ते 20 वेळेस म्हणाले 1 मिनिटामध्ये. जवळपास 20-22 1 मिनिटामध्ये तेवढ्या वेळेस मनुष्य श्वास घेतो. बघ मार्क देणार आहे. नक्की का? नक्की का? नक्की का? संशय. सर आत्ताच अभ्यास करून आलो काय? बघा मार्क देणार आहे. जेवढ्या वेळेस त्यांनी प्रश्न नक्की का, बरोबर का, बरोबर का, बरोबर का विचारलं तेवढ्या वेळेस माझ्या मनामध्ये संशय. नक्की का की देवानं ह्या झाडाचं फळ खाऊ नको म्हणून सांगितले? नक्की का? बरोबर का? बरोबर का? हवेच्या मनामध्ये संशय. विद्यार्थी कितीही तयारीचा असू दे, परीक्षा म्हटलं की थोडा घाबरतोच. बरोबर का चूक? पहिल्या मार्काने पास होणार असू दे, पहिल्या क्रमांकाचा विद्यार्थी असू दे, परीक्षा म्हटलं की घाबरलास. तर ज्या वेळेस सैतानानं प्रश्न विचारला की बरोबर आहे का की देवानं सांगितलं प्रत्येक झाडाचं फळ खाऊ नको, हे बरोबर का? मनामध्ये हवेच्या संशय. कोणाविषयी संशय? म्हणजे त्याचा अर्थ तुम्ही व्यवस्थित वचन ऐकत आहात. देवानं ज्या गोष्टी सांगितल्या त्या बरोबर आहेत का? संशय.
हा व्यक्ती म्हणजे हा व्यक्ती नाही, हा साप जो आहे माझ्या भाषेमध्ये बोलत आहे, प्रश्न विचारत आहे. आणि जर प्रश्न विचारत आहे तर मला ते उत्तर बरोबर माहित आहे का? पहिलं शस्त्र जर सैतान तुमच्या आणि माझ्या विरोधात जर तयार करत असेल किंवा वापरत असेल तर ते काय? देवाच्या वचनावरती संशय निर्माण करायचा. पहिलं शस्त्र. काही लोक देवाचं वचन वाचतच नाही, तो भाग वेगळाच. पण जे लोक देवाच्या वचनाचा अभ्यास करतात त्यांच्या विरोधात काय करतो? तो देवाच्या वचनावरती संशय निर्माण करतो. खरंच 7वा दिवस शाबात आहे का? खरंच शाबाताच्या दिवशी काम करायचं नाही का? खरंच शाबाताच्या दिवशी कॉलेजला परीक्षेला जायचं नाही का? नक्की का? नक्की का? तर हवेला संशयामध्ये त्यानं गोंधळात टाकलं, कारण की त्याला पापामध्ये टाकायचं आहे हवेला. हे वचन तुम्ही 1000 वेळेस ऐकलं असेल नाही का? म्हणून म्हटलं की वचनाचा अभ्यास करताना प्रत्येक गोष्टीची फोड करायची, विश्लेषण करायचं, समोर मांडायचं. लहान लेकराला देखील ते कळलं पाहिजे. तर आता संशय जर एखाद्या गोष्टीवरती घेतला तुम्ही, तर ती गोष्ट तुम्ही त्याचं पालन कराल का? जर तुम्हाला सांगितलं कोणीतरी की तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जा, नाही तर मेरी वॉलनेस हॉस्पिटलमध्ये जा आणि त्या ठिकाणी तुमचा उपचार होईल, आणि तुम्हाला कुठेतरी रस्त्यामध्येच कोणतरी गाठ पडलेलं म्हणेल, अरे नको त्या ठिकाणी जाऊ नका, त्या ठिकाणी लोक जे जातात ते परत येत नाही, जाल त्या दवाखान्यात. उदाहरण बरं का, तसं नाही, उदाहरण सांगेल. जाल त्या दवाखान्यात का? संशय. तर ह्या ठिकाणी देवाच्या वचनावरती संशय निर्माण झाला म्हटल्यानंतर हवेच्या पायाखालची जमीन सरकली. आता विचार करायचा आणि निर्णय घ्यायचा, तर तो कशावरती? देवाचंच वचन आता या ठिकाणी प्रश्नचिन्हामध्ये आहे. तर आता कसं आहे, तुम्ही ज्या गोष्टीवरती निर्णय घेता म्हणजे विश्वास ठेवता, त्याच्यावरती जर संशय निर्माण झाला ना, तर तुम्ही आणि मी काय होतो, गडबडतो की आता नेमकं काय करायचं. आणि म्हणून आपण काय करतो, समोरचा माणूस जी गोष्ट सांगत आहे सध्या त्याच्यावरती विश्वास ठेवायला सुरुवात करतो. कारण की का? इथं संशय आलाय ना. ज्याच्यावरती विश्वास ठेवला त्याच गोष्टीवरती संशय आलाय म्हटल्यानंतर मनुष्य काय करतो, बाबा ठीक आहे तुझं बरोबर असेल, तू सांग. मग सैतान काय करतो, पुढे वाचा, उत्पत्ती 3 पुढे 3रं वचन. मग पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका, त्याला स्पर्श करू नका, कराल तर मराल. देवानं सांगितलं की काय कराल, ज्या दिवशी तुम्ही फळ खाल त्या दिवशी मराल. हवेनं आहे तसं सांगितलं, पण आता या ठिकाणी संशय आहे ना, प्रश्न विचारलाय, बरोबर का? बरोबर का? बरोबर का? तर मग आता संशय एखाद्या व्यक्तीमध्ये निर्माण करून सैतान दुसरी खेळी काय करतो किंवा दुसरं शस्त्र काय वापरतो ते बघूया. 4थं वचन. सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही. आता कोणतं बरोबर? देव म्हणाला ज्या दिवशी फळ खाल त्या दिवशी मराल. सर्प म्हणतो तुम्ही निश्चित मरणार नाही. मरणार नाही तर काय होईल? पुढचं वचन. देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल. देवाला ठाऊक आहे. बघा त्यानं कोणाला मध्ये आणलं? देवाला. तो म्हणतो की देवाला माहित आहे. आता हवा म्हणते आहे देवालाच आम्हाला सांगितलं, आणि तू म्हणतोस की देवालाच माहित आहे. काय माहित आहे? पुढे. देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल, त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्हाला बरे वाईट कळून लागून तुम्ही देवासमान व्हाल. हा, सैतान काय म्हणतो? अरे मरणाची गोष्ट तुम्ही करूच नका म्हणतो सैतान. ज्या दिवशी तुम्ही फळ खाल त्या दिवशी तुम्ही देवासारखे व्हाल. मरणाची कशाला गोष्टी करता? हवा मरणाविषयी मला तू सांगू नको. देवाला माहित आहे की ज्या दिवशी तुम्ही बऱ्या वाईटाच्या झाडाचं फळ खाल त्या दिवशी तुम्ही देवासारखे व्हाल, बरं वाईट जाणारे व्हाल, देवा समान व्हाल.
मराठीमध्ये एक म्हण आहे, खोटं बोल पण रेटून बोल. पण या ठिकाणी पहिलं शस्त्र जे सैतानानं वापरले ते कोणतं? देवाच्या गोष्टीवरती संशय निर्माण करायचा. संशय एकदा निर्माण झाला की त्या मनुष्याला कळत नाही, गडबडतो तो मनुष्य की मी आता निर्णय कसा घेऊ. आणि मग त्याला काय सांगायचं? स्वतःच्या गोष्टी सांगायच्या आणि म्हणायच्या आता ह्याच्यावरती निर्णय घे. कळालं का? आता देवासारखे व्हा. आजच्या काळामध्ये हाच साप आपल्याशी कसं बोलतो? अरे ज्या दिवशी तू शाबात मोडशील त्यावेळेस तुला तुझ्या नोकरीमध्ये प्रगती होईल. एक दिवस शाबात मोडून बघ, किंवा महिन्यातून एकदा फक्त चर्चला जा, 3 आठवडे जाऊ नको, तुझी प्रगती होईल. ज्या दिवशी तू शाबात पाळणार नाहीस त्या दिवशी तू परीक्षा लिहिशील आणि तुझं वर्ष वाया जाणार नाही. तू बाकीच्या सारखा होशील. हीच भाषा आहे वेगवेगळ्या रूपामध्ये आज सैतान आपल्याला सांगेल. या ठिकाणी दुसरं शस्त्र जो सैतान वापरत आहे तर ते काय? जी गोष्ट चुकीची आहे ती गोष्ट आकर्षित करायची. कोणती गोष्ट आकर्षित केली त्याने? बऱ्या वाईटाचं झाडाचं फळ खा, तू देवासारखी होशील. आता देवासारखं कोणाला होऊस वाटत नाही? सगळ्यांना होऊस वाटत. बऱ्या वाईटाचं ज्ञान म्हणजे थोडक्यात सैतान म्हणतो तुझे डोळे बंद आहेत, तुझे डोळे उघडतील आणि तुला बऱ्या वाईटाचं ज्ञान होईल. डोळे उघडतील म्हणजे थोडक्यात काय? हवा, तुझे डोळे काय झालेले आहेत? बंद आहेत. थोडक्यात काय? तू आंधळी आहेस. आता आंधळी आहे म्हटल्यानंतर कोणाला आवडेल का? दुसरं शस्त्र जो सैतान वापरतो आपल्या विरुद्ध ते म्हणजे काय? उत्सुकता निर्माण करायची. वाईट गोष्टीसाठी उत्सुकता निर्माण करायची. उदाहरण सांगितलं की हे वचन व्यवस्थित कर. कल्पना करा की या भिंतीमध्ये आपण एक छिद्र बनवतो, एक छिद्र, आणि त्या छिद्राच्या खाली मोठ्या अक्षरामध्ये लिहितो, कृपा करून ह्या छिद्रातून पलीकडे पाहू नका. प्रश्न विचारायच्या अगोदरच तुमचं उत्तर तुमच्या हास्याद्वारे कळालं. काय करेल मनुष्य? तुम्ही काय कराल? आवर्जून जाऊन बघा. का तिथं तसं लिहिलंय की पाहू नका म्हणून? मला ते पाहायचंय. म्हणजे काय? उत्सुकता. जर ती पाठी तिथं नसती तर पाहिलं असतं का कोणी? नाही. पाठी आहे म्हणून मुद्दा. उत्सुकता. आता आपल्याला माहित आहे की पाळक साहेबांची खोली आहे, पलीकडे काहीही नाही, पण पाठी लावली म्हणून उत्सुकता. सैतान तीच गोष्ट करतो. जी गोष्ट देवानं सांगितलेली आहे करू नको ती गोष्ट आकर्षित करायची आणि त्या खाली लिहायचं की कृपा करून ही गोष्ट करू नका. मग मनुष्य काय करेल? अरे का करू नको? मला बघायचं. मग व्यक्ती काय करेल? तो म्हणे बाबा तुम्ही बघू नका, मी बघतो. तो बघेल आणि म्हणेल काहीच नाही. बाकीचे शांत बसतील का? ते म्हणतील काय नाही, असं कसं काय, मी जाऊन बघू. पहिलं शस्त्र संशय निर्माण करायचं देवाच्या वचनावरती. दुसरं शस्त्र देवाच्या वचनावरती संशय निर्माण झाला की मग वाईट गोष्टीकडे आकर्षित करायचं आणि मनुष्याला त्या गोष्टीमध्ये निर्णय घ्यायला भाग पाडायचं. म्हणजे काय? उत्सुकता निर्माण करायची. कळालं का तुम्हाला आणि मला की तरुण लोक ज्यांचं वय बाकीच्या गोष्टी सोडून फक्त देवाचं वचन किंवा अभ्यासाकडे लक्ष देणं जे आहे ते बाकीच्या गोष्टीकडे लक्ष का देतात? सैतान उत्सुकता निर्माण करतो. मग ते मोबाईल मधल्या गोष्टी असू देत, टीव्हीवरच्या गोष्टी असू देत, कोण काय ते गोष्टी सांगत असेल किंवा वर्तमानपत्रांमध्ये काय काय गोष्टी असतील, त्या सर्व गोष्टी उत्सुकता निर्माण करायची. आता देवासारखी होशील, डोळे उघडतील, बऱ्या वाईटाचं ज्ञान तुला प्राप्त होईल.
हे फळ खायच्या अगोदर आदाम आणि हवेला वाईट म्हणजे काय, मरण म्हणजे काय काही माहित नव्हतं. त्यांना सगळ्यात चांगल्याच गोष्टी माहित होत्या. देव ज्यावेळेस त्यांना म्हणाला की ज्या दिवशी तुम्ही फळ खाल त्या दिवशी मराल, देवा मरण म्हणजे काय, आम्ही मरण पाहिलेलं नाही. मरण म्हणजे काय, तुम्हाला आणि मला मरण माहित आहे, कारण की का आपण लोकांना मरताना पाहिलेलं आहे. पण आदाम आणि हवेनं मरण पाहिलेलं नाही, म्हणून त्यांनी विश्वासाने ते मरण पाहायचं की तो मरण म्हणजे काय, विश्वासाने विचार करायचा. त्यांना सार्वकालिक जीवन म्हणजे काय लगेच माहिती, कारण की का ते सार्वकालिक जीवनामध्ये तर जगत होते त्यावेळेस. पण ज्यावेळेस देव आपल्याला आज म्हणतो की येशू ख्रिस्ताचं अनुकरण कराने तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळेल, आपण विचार करतो सार्वकालिक जीवन म्हणजे काय, कारण की आपल्याला त्याचा अनुभव नाही. आपल्याला मरणाचा अनुभव आहे. पण त्यांचं उलट होतं, त्यांना मरणाचा अनुभव नाही, म्हणून त्यांना मरण जे आहे ते विश्वासानं बघावं लागलं. ठीक आहे, पुढचं वचन 6वं वचन. त्या झाडाचे फळ खाण्यात चांगले, दिसण्यात मनोहर आणि शांतपणास प्रतिष्ठ आहे असे त्या स्त्रीस दिसून आले. तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले व आपल्याबरोबर आपल्या पतीलाही ते दिले व ते त्याने खाल्ले. देवाचं वचन म्हणतं की सैतानाने सापाचा वापर करून हवेला भुरळ टाकली, हवेला पापात टाकलं. आता सैतान सापाचा वापर न करता हवेचा वापर करून आदामाकडे जात आहे आणि आदामाला सांगत आहे की तू आता निर्णय घे, तू हे फळ खा. आणि आदामाने ते फळ खाल्लेलं आहे असं देवाचं वचन आहे. जरा लक्ष द्या. ज्या परिस्थितीमध्ये हवेनं निर्णय घेतला तर देवाचं वचन म्हणतं तिनं पाहिलं ते फळ कसं आहे, मनोहरी आहे, आकर्षित आहे. एकाला बुद्धी देण्यासाठी ते इष्ट आहे आणि म्हणून तिनं ते फळ खाल्लं, कारण की का तिला देवासारखं व्हायचं होतं. म्हणून आज देखील स्त्रीची कमकुवत बाजू काय, जी गोष्ट आकर्षित दिसते त्या गोष्टीमध्ये स्त्री लगेच भुरळ पडून ती पापामध्ये पडते किंवा त्याच्याकडे आकर्षित होते. ही स्त्रीची कमकुवत बाजू आहे. म्हणून तुम्हाला आज पाहायला मिळेल की कपड्यांचा ज्यावेळेस तुम्ही विचार करता त्यावेळेस तुम्हाला स्त्रियांच्या कपड्यांविषयी जास्त तुम्हाला व्हरायटी म्हणजे प्रकार पाहायला मिळतील, पुरुषांच्या कपड्यांविषयी नाही. बरोबर का? सैतानाला माहित आहे स्त्रिया कुठं सापडतात. पुरुषाकडे ती येणार आहे 6व्या वर्षामध्ये. तर त्या स्त्रीनं फळ खाल्लं आणि ते फळ आदामाकडे घेऊन गेली. आता सैतानानं स्त्रीचा वापर करून आदामाला फसवलं. जर तुम्ही याचा खोल अभ्यास केला तर तुम्हाला कळेल की हवेनं आदामाला सांगितलं की मी फळ खाल्लेलं आहे आणि मला वेगळा अनुभव येत आहे. आदामाने काय विचार केला असेल, ज्या अर्थी हवेनं फळ खाल्लेलं आहे त्या अर्थी ती नक्कीच मरणार. पण आदम म्हणाला माझ्या हाडाचं हाड, माझ्या मांसाचं मांस, आता हिच्याशिवाय मी कसा जगू. देवावरचं प्रेम आहे पण हवेवरचं प्रेम देवापेक्षा जास्त झालं, म्हणून आदामानं ते फळ लगेच घेतलं आणि खाल्लं आणि म्हणाला की जे जगणं आहे, जे मरण आहे ते हवेसंगती. म्हणून पुरुषाची आज कमकुवत बाजू जर असेल तर ती काय आहे, स्त्री. आणि हे 10-15 वर्षापूर्वी आणि इंटरनेट आल्यापासून नाही, आदाम आणि हवेच्या काळापासून या सर्व गोष्टी आहेत. उलगडा आज झाला असेल, आत्ता झाला असेल, याच्या अगोदर थोड्या काळापूर्वी झाला असेल. पण कमकुवत बाजू स्त्रीची जी आहे ते काय, देवासारखं व्हायचं. मग ते शिक्षणाद्वारे देवासारखं होऊ दे, नाहीतर चांगलं रूप असू दे किंवा चांगली पदवी असू दे, काय असू दे, देवासारखं मला व्हायचं. पुरुष काही असू दे, नोकरी जरी नसली तर चालेल, पण स्त्री त्याची कमकुवत गोष्ट आहे. चालू दे.
3 गोष्टी आपण शिकणार आहोत ज्या आदामन हवेने गमावल्या. खूप काही गोष्टी गमावल्या, पण फक्त 3 गोष्टी पाहणार आहोत. उत्पत्ती याचा 3रा अध्याय. उत्पत्ती याचा 3रा अध्याय आणि 22 वचन. उत्पत्ती 3:22. पहिली गोष्ट किंवा एक गोष्ट जी आदामन हवेने गमावली. 3:22. मग परमेश्वर देव म्हणाला, पहा, मानवाला बरे वाईट कळून लागून तो आमच्यातल्या एक समान झाला आहे. मनुष्य देवासारखा झाला आहे. बरं वाईट जाणण्याची गोष्ट त्याच्यामध्ये आलेली आहे. बर, तर तो आपला हात जीवन वृक्षाला लावून हा. त्याच्यातले फळ काढून हा, कदाचित खाईल. तो सार्वकालिक जिवंत राहील. आता जरा लक्ष द्या, महत्वाचा मुद्दा आहे. जर आदामन हवेने पाप केल्यानंतर जीवनी झाडाचं वृक्षाचं फळ खाल्लं, त्या झाडाचं फळ खाल्लं तर ते कदापि मरणार नाही. पापी आयुष्य सदा सर्व काळासाठी. चांगली गोष्ट का वाईट गोष्ट? ते मरणार नाही, जिवंत राहतील, पण पापामध्ये सदा सर्व काळासाठी जिवंत राहतील. का? जीवनी झाडाचं फळ त्यांनी खाल्लेलं आहे. जीवनी झाडाच्या फळाचं महत्व काय? बागेमध्ये भरपूर झाडं आहेत, त्या प्रत्येक झाडाचं फळ त्यांनी खाल्लं तर चालेल, पण जीवनी झाडाचं फळ जोपर्यंत ते खात नाहीत तोपर्यंत त्यांना सार्वकालिक जीवन नाही. मग ते पापामध्ये असू देत किंवा पवित्रतेमध्ये असू देत. पापाच्या अगोदर त्यांनी ते फळ खायचे दररोज, आणि म्हणून त्यांचं आयुष्यमान काय व्हायचं? वाढायचं, आणखी जास्त वाढायचं, आणखी जास्त वाढायचं. कारण की का? जीवनी झाड म्हणजे झाडाचं फळ खाल्लं की जीवन. आता पवित्रतेमध्ये ते फळ खाल्लं तर बरोबर आहे, त्यांना सार्वकालिक जीवन पाहिजे, पण पाप केल्यानंतर जर त्यांनी फळ खाल्लं तर ते कधी मरणार नाही. म्हणजे पापातच आयुष्य, कायम स्वरूपी पापामध्ये त्यांनी जगलं पाहिजे, सार्वकालिकरित्या, मरणच नाही. मग ती चांगली गोष्ट का वाईट गोष्ट? पापामध्ये कायम स्वरूपी जगायचं चांगली का वाईट गोष्ट? वाईट. पण मृत्यू आहे ना, जर त्या झाडाचं फळ नाही खाल्लं तर मृत्यू आहे ना, का मृत्यू परवडला? म्हणून देवानं काय केलं? 24 वचन. देवाने मानवास बाहेर घालवले आणि जीवनवृक्षाकडे जाण्याच्या मार्गाची राखण करण्यासाठी एदेन बागेत पूर्वभागीत उगूर व गरगर फिरणारी ज्वालारूप तलवार ठेवली. देवाने त्या मार्ग जो आहे जीवनी वृक्षाचा, त्याच्या भोवती तलवार ठेवली. कारण की का? आदामन हवेने जाऊन ते फळ खाऊ नये. खाल्लं तर त्यांना कोणीही वाचवू शकणार नाही. म्हणून देव म्हणाला की बाबा, ज्या दिवशी ते फळ खातील त्या दिवशी मरतील. म्हणजे शरीर जरी नष्ट झालं तर चालेल, मृत्यू जरी आला तर चालेल, पण सार्वकालिकरित्या पापामध्ये राहणं चांगलं नाही. म्हणून त्यानं काय केलं? गरगरती तलवार त्या जीवनी वृक्षाच्या बाजूला ठेवली, जेणेकरून आदामन हवेने ते फळ जाऊन खाऊ नये. त्यावेळेस पासून भूक. कोणती भूक? जगायचं. कारण की का? फळ खाल्लं म्हटलं तर आता ते बनणार. बऱ्या वाईटाचं फळ खाल्लं की ज्या दिवशी फळ खाल त्या दिवशी मराल. मराल म्हटल्यानंतर भूक निर्माण झाली. कशाची? जगायची. आता कल्पना करा की तुम्ही एका दवाखान्यामध्ये जाता आणि एक व्यक्ती आहे, त्याला कर्करोग झालेला आहे, शेवटच्या पातळीला आहे. त्याला जर तुम्ही म्हणाला की बाबा 15 दिवस तू आहेस, 15 दिवसानंतर तू नाहीस, त्याला बरं वाटेल का? नाही. तो काय म्हणेल? नाही, मला जगायचंय. म्हणजे काय? जगण्याची भूक. आदामन हवेमध्ये जगण्याची भूक निर्माण झाली. तर आज व्यक्ती जगण्यासाठी काय करतो? जगण्याची जी भूक आहे त्या जगण्यासाठी काय करतो आजचा व्यक्ती? आता कृपा करून म्हणू नका की मद्यपान. मद्यपान जगण्यासाठी नाही, धूम्रपान जगण्यासाठी नाही. आजचा व्यक्ती जगण्यासाठी काय करतो? कष्ट करतो. जगण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी काय करतो? जेवण चांगलं जेवतो, बरोबर. 5 पक्वानं जेवतो, बरोबर.
शाकाहारी जेवण, मांसापेक्षा शाकाहारी जेवण आरोग्यासाठी चांगलं आहे, हे संशोधनामध्ये सिद्ध झालेले आहे. बरोबर. आता आणखी काय करतो? व्यायाम. आजकाल स्त्रिया देखील व्यायाम करतात आणि ते जिम मध्ये जात आहेत. का? जगायची भूक. त्यांना माहित नाही की ती भूक काय आहे. पुरुषांना पण माहित नाही की ती भूक काय आहे, पण भूक नक्कीच आहे. कशाची? जगायची, जास्त दिवस जगायची. कारण की का ती भूक का निर्माण झाली? सार्वकालिक जीवन केलं ना. झाडाचं फळ खाऊ नका, खाल्लं, त्यावेळेस पासून भूक. जगायचंय जगायचंय जगायचंय. का ती भूक का निर्माण झाली? कारण की देवानं मनुष्याला तसं घडवलेलंच आहे. ज्या गोष्टीपासून तुम्ही वंचित राहता त्या गोष्टीची भूक तुम्हाला लागल्याशिवाय राहतच नाही. पैशापासून मनुष्याला वेगळं करा, पैशाची भूक. नोकरी नाही, नोकरीची भूक. लग्न झालेलं नाही, विवाह कधी होईल याची भूक. प्रत्येक गोष्ट, ज्या गोष्टीपासून मनुष्य वंचित झालेला आहे ना, त्या गोष्टीची भूक लागल्याशिवाय मनुष्याला राहत नाही. देवानं तशी घडवणूकच केली. म्हणून आता सार्वकालिक जीवन गेलं. आदाम हवा आता मरणार, म्हणून त्याच्यामध्ये आता भूक निर्माण झाली जगायची. म्हणून मनुष्य आज काय करतो? चांगलं जेवण जेवतो. मनुष्य काय करतो? व्यायाम करतो. मनुष्य काय करतो? चांगले औषध घेतो, जेणेकरून त्याचं आयुष्यमान वाढावं. एका दिवसामध्ये मनुष्य 3 वेळेस जेवतो. एका आठवड्यामध्ये 21 वेळेस जेवतो. मोबाईल असेल तर 1 मिनिट घ्या, 70 वर्षाच्या आयुष्यामध्ये किती वेळेस जेवतो तेवढं मला कृपा करून कॅल्क्युलेट करून सांगा. एका दिवसात 3 वेळेस, एका आठवड्यामध्ये 21 वेळेस, तर 70 वर्षाच्या आयुष्यामध्ये किती वेळेस मनुष्य जेवत असेल? एका वर्षामध्ये किती वेळेस? 52 आठवडे. 21 गुणिले 52 किती झाले? ते एका वर्षाचं. तसं 70 वर्षाचं का? सर्वसाधारणतः 70 ते 72 हजार वेळेस, 70 ते 72 हजार वेळेस एक व्यक्ती 70 वर्षाच्या आयुष्यामध्ये जेवण जेवतो. त्यातला एकही घास त्याला सार्वकालिक जीवन देऊ शकत नाही. एकही घास. कळालं का? जेवढं तो खातो तेवढं दुसऱ्या दिवशी बाहेर. मला कोणीतरी सांगितलं की व्यासपीठावरती बसल्यानंतर बोलत असताना मैदानातली भाषा बोलायची. 72 हजार वेळेस जीवन देखील माणसाला सार्वकालिक जीवन मिळत नाही. म्हणून देवानं मनुष्यामध्ये भूक निर्माण केली. कोणताही व्यक्ती घ्या, त्याचं शरीर सृष्टी चांगली असली, धडधाकट असला, रोगराई नसली तरी देखील भूक जगायची. ही पहिली गोष्ट जी आदामान हवेनं गमावली. दुसरी गोष्ट जी आदामान हवेनं गमावली ती म्हणजे काय? आदामान हवा देवासंगती समोरासमोर बोलायचे, संभाषण. यशयाचा 59वा अध्याय, यशया 59:2. दुसरी गोष्ट जी आदामान हवेने गमावली. तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव यांच्यामध्ये आडभित्तप्रमाणे झाले आहात. देवाचं वचन म्हणतं की अपराधामुळे, पापामुळे देवामध्ये आणि आपल्यामध्ये एक भिंत निर्माण झालेली आहे. म्हणजे आपण देवाला पाहू शकत नाही, समोरासमोर बघू शकत नाही, देवासंगती बोलू शकत नाही. आदाम आणि हवा पापाच्या अगोदर तसं करू शकले, पापानंतर नाही. म्हणजे ते संभाषण जे आहे ते तुटलं. त्यावेळेस पासून मनुष्याच्या अंतःकरणामध्ये भूक. कशाची भूक? संपर्क करायचा, संभाषण करायचं.
कारण की देवासंगती संपर्क तुटलेला आहे, म्हणून तो काय करतो, मनुष्य भुकेला झालेला आहे. काही वर्षापूर्वी मी एक जाहिरात पाहिली टीव्हीवरती. त्या जाहिरातीमध्ये एक तरुण एका तरुणीशी बोलत आहे फोनवरती. मग रात्री तो बोलायला सुरुवात करतो, रात्र निघून जाते, दिवस उजळतो, तरी देखील तो फोनवरती बोलतच आहे. जाहिरात कोणती जाहिरात होती एवढं काय माझ्या लक्षात नाही. आणि मग तो बोलतच कुठल्या तरी दुकानामध्ये खरेदी करायला जातो आणि तो बोलतच आहे, तरी देखील त्यांचं संभाषण संपत नाही. आणि मग तो दिवस मावळायला येतो, असं काय तर होतं, तरी देखील तो बोलतच आहे. आणि मग तिथं जाहिरात येते की 50 पैशामध्ये एवढा वेळ बोला, 1 मिनिटामध्ये एवढ्या वेळेस बोला. भूक निर्माण झाली. तुम्ही कितीही तुमच्या सहकार्याशी 1 तास किंवा 2 तास बोला, तुम्ही तुमच्या जीवन साथी जो आहे त्याच्यासाठी तुम्ही 10 तास बोला, तुम्ही तुमच्या वर्गमित्रासाठी किती वेळेस देखील बोला, पण जोपर्यंत आपण देवाशी बोलत नाही तोपर्यंत आपण मुखबधीर. शेवटी जरी मन मोकळं केलं मनुष्याकडं, तरी देखील आपल्याला झोपी गेल्यानंतर असं वाटतं की नाही, आणखी काहीतरी मनामध्ये आहे. कारण की का, ती भूक निर्माण झाली ना बोलण्याची, संपर्क करण्याची. ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट जी आदामान हवेनं हरवली ती म्हणजे, ज्या वेळेस आदामाने हवेनं फळ खाल्लं त्यावेळेस त्यांना काय प्रथमता पाहायला मिळालं. 7वं वचन वाचा, उत्पत्ती 3:7. त्यांनी पाहिलं की बाबा त्या दिवशी त्यांनी ज्यावेळेस फळ खाल्लं त्यावेळेस त्यांनी पाहिलं की ते नग्न आहेत. आता मला तुम्हाला प्रश्न विचारू द्या, त्याच्या अगोदर त्यांनी कपडे घातले होते का तुमच्यासारखे माझ्यासारखे? मग नग्नता दिसते म्हणजे काय? नग्न, त्यांच्यामध्ये नग्नताच होती, पण त्यांनी कोणत्या प्रकारचा पोशाख घातला होता हा महत्वाचा प्रश्न आहे. त्यांनी त्यांच्या शरीरावरती कोणत्या प्रकारचा पोशाख घातला होता? स्तोत्र संहिता याच्याकडे जाऊया. स्तोत्र संहिता 104 दुसरं वचन. कोणत्या प्रकारचे कपडे आदामाला हवेने पापाच्या अगोदर वापरले होते? स्तोत्र संहिता 104:2. बर, आणखी मोठ्याने जरा कोणीतरी. 104:2. प्रकाश धारण करीतोस, कलातीप्रमाणे आकाश विस्तारतोस. देवाचं वचन म्हणतं की देवाचा पोशाख जो आहे तो प्रकाश आहे. त्याचं पावित्र्य जे आहे त्याच्यातून प्रकाश बाहेर पडतो. देवाची जी नीतिमत्वता आहे त्याच्यातून प्रकाश बाहेर पडतो. म्हणजे आदाम हवेला ज्यावेळेस देवाने प्रकाश दिला किंवा त्यांना मडवलं पापाच्या अगोदर, त्यावेळेस त्यांच्या शरीरातून प्रकाश बाहेर पडायचा. कसं वाटत असेल? कल्पना करा की तुम्ही तुमच्या शरीरातून प्रकाश बाहेर पडतो. आवडेल का नाही? नक्कीच आवडेल. ज्या दिवशी आदाम हवेनं फळ खाल्लं त्यावेळेस त्यांचा प्रकाश तो निघून गेला आणि त्यांची नग्नता दिसू लागली. उदाहरण सांगतो म्हणजे हे जास्त कळेल. काही वर्षापूर्वी 15-20 वर्षापूर्वी फिलिप्सचे बल्ब मिळायचे आणि ते बल्ब पारदर्शक असायचे. त्यामधली तार आपल्याला दिसायची. जर बल्ब बंद असेल तर ती तार आपल्याला व्यवस्थित दिसायची. पण जर बल्ब सुरू असेल तर प्रकाश इतका प्रखर असायचा की तार व्यवस्थित दिसत नसेल प्रकाशामुळे. पण ज्यावेळेस तुम्ही तो बल्ब बंद करायचा त्यावेळेस ती तार स्पष्टपणे दिसायची. बरोबर का? म्हणजे प्रकाश ज्यावेळेस शरीरातून बाहेर पडतो त्यावेळेस शरीराची नग्नता दिसत नाही. पण ज्यावेळेस त्यांनी पाप केलं त्यावेळेस
त्यांचा तो प्रकाश निघून गेला म्हणून त्यांची नग्नता त्यांना दिसू लागली आणि त्यावेळेस पासून तिसरी भूक. कोणती भूक असेल ती? चमकण्याची. कारण की ती चमक जी आहे ती निघून गेली आणि ज्या गोष्टीपासून मनुष्य वंचित राहतो ती गोष्ट त्याची भूक त्याला लागते. आता कल्पना करा, जर तुम्ही लहान लेकराला म्हणाला की मी तुम्हाला आईस्क्रीम देईन आणि जर ते आईस्क्रीम त्याला मिळालं नाही तर ते बाकीचं जेवण खाऊन समाधान मानेल का? ते लेकरू नाही. का? अशातला भाग नाही की त्याला भूक लागलेली नाही. भूक लागलेली आहे, पण कशाची? उत्तर इकडूनच येते म्हटल्यानंतर कळले. त्यावेळेस पासून चमकण्याची भूक. आता तुम्ही आजचा हा संदेश संपवायचा. मनुष्य चमकण्यासाठी, पुरुष चमकण्यासाठी काय करतो? पुरुषांना प्रश्न आहे. पुरुष चमकण्यासाठी म्हणजे लोकांनी माझ्याकडे बघावं यासाठी पुरुष काय करतो? वस्त्र, चांगले चांगले वस्त्र घालतो, चांगल्या चांगल्या कंपनीचे कपडे घालतो. मग पीटर इंग्लंड असू दे, इंडिगो नेशन असू दे, कलर्स असू दे, कोणत्याही खाकी कपडे असू देत किंवा कोणते रेमंडचे कपडे असू देत, सर्व प्रकारचे कपडे घालायचे जेणेकरून लोकांनी मला पाहावं. आणखी काय पुरुष करतो? गाडी, पैसा कमवायचा आणि गाड्या विकत घ्यायच्या. गाडीत घेणं चुकीचं नाही, पण काय काय लोक किंवा बहुतांश लोक त्यांचं कसं असतं की बाबा गाडी घेतली की लोक माझ्याकडे पाहतील. म्हणजे काय? पैसा कमवायचा. चमक पुरुषांमधून जे गेलेली आहे ती चमक मिळवण्यासाठी मग पुरुष काय करतो? चांगलं शिक्षण घ्यायचं, चांगली नोकरी करायची, पैसा कमवायचा. चमकण्यासाठी स्त्री काय करते? लोकांनी पाहावं यासाठी स्त्री काय करते? मला हे माहित नाही असं का आहे, पण हे असं आहे. स्त्रीची पात्रता किंवा स्त्रीचं जे स्तर आहे, तिची जी लेवल आहे ती उच्च किंवा कमी हे कसं ठरवलं जातं? तिची शरीर श्रेष्ठता जशी आहे त्याच्यावरती ठरवलं जातं. हे असं का आहे मला माहिती. जितकी सुंदर दिसायला स्त्री सुंदर तितकी तिची पातळी जास्त उंच. म्हणून स्त्री काय करते? चमकण्यासाठी सौंदर्य फुलवते. तिचं किती शिक्षण असलं ती दिसायला जर सुंदर नसेल तर तिला जास्त पात्रता मिळत नाही. पण तिची सुंदरता जी आहे त्याच्यावरती तिची पात्रता जास्त ठरते. हे असं का आहे हे मला माहिती, पण हे असं आहे. देवाच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की आज स्त्री आणि पुरुष चमकण्यासाठी काही करतो. उदाहरण सांगतो. ज्यावेळेस मी कॉलेजमध्ये शिकत होतो त्यावेळेस एका तरुणानं चुकीचं काहीतरी केलं आणि म्हणून मुख्याध्यापकांनी त्याला काय केलं, त्याचं नाव आणि सर्व त्यानं ज्या गोष्टी केल्या ते नोटीस बोर्डवरती लावल्या, म्हणजे सर्व विद्यार्थ्यांनी ते वाचावं पाहावं. त्यांचा उद्देश असा की बाबा ह्या विद्यार्थ्याला लाज वाटेल, त्याला संकोच येईल की बाबा माझं नाव त्या नोटीस बोर्डवरती लावले, आता मी समोर कोणाच्या जाणार नाही आणि काय करणार. तर सर्व विद्यार्थ्यांनी ते वाचलं नाव. आता कोण विद्यार्थी आहे ते एवढे हजारो विद्यार्थी, त्यातला हा कोण माहित नाही. तर ह्या विद्यार्थ्याने तो नोटीस बोर्ड वाचला ज्याने हे कृत्य केलं. हा जाऊन सगळ्यांना, जे बोर्डवरती नाव आहे ना ते माझं आहे, जे बोर्डवरती नाव ठेवले ना तो मी नाही. म्हणजे प्रसिद्धीसाठी मनुष्य आज काहीही करतो. का? चमकण्याची. तुमचा किती पैसा असू दे, तुमचं शिक्षण काही असू दे, तुमचं सौंदर्य किती असू दे, देवाच्या पावित्र्यामध्ये जी चमक आहे ती चमक या जगातल्या कोणत्या गोष्टीद्वारे पूर्ण होऊ शकत नाही.
काळ्या दगडावरची पांढरी रेष. शिक्षण चुकीचं नाही, पैसा कमवणं चुकीचं नाही, सौंदर्य चुकीचं नाही, देवाकडून आहे का एवढा प्रश्न विचारायचा. ह्या सर्व गोष्टी, खूप गोष्टी आदामानं हवीने कमवल्या, पण आपण फक्त 3 गोष्टी पाहिलेल्या आहेत. ह्या 3 गोष्टी तुम्ही आणि मी गमावलेल्या आहेत म्हणून तहान भूक. आज मनुष्य सैरावैरात चोहीकडे पळत आहे या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी, पण त्याला खरं माहित नाही की ह्या गोष्टी कुठं मिळतील. माहित नाही त्या व्यक्तीला. जर तुम्हाला आणि मला जाणून घ्यायचं की ह्या गोष्टी कुठं मिळतील, तर त्याच्यासाठी आपण दुपारनंतर या ठिकाणी जमणार आहोत आणि त्या 3 गोष्टी परत मिळवणार आहोत. परमेश्वर आपला सर्वांस आशीर्वाद देवो. आमेन.